श्री स्वामी समर्थ. रोज टाईम नाही भेटत हो मला व्हिडिओ बनवायला. काय करणार, जॉब ते घर ते जॉब. सकाळी 5:30ला उठावं लागते, जेवण वगैरे बनवून मग कामाला निघावं लागतं. सध्या थोडी टेन्शनमध्ये होती कारण मला अर्जंट रूम बदलायची होती. कारण माझी रूम लई खराब आहे, लई गळती वरून सगळे कपडे बिपडेमध्ये ते बुरा लागतो ना, ते लागला. सामान किती फेकला. लई माणसाला खरंच लई त्रास होतो. हालाकीची परिस्थिती काढावं आणि त्याच्यावर असे रूम देतात लोक, काही बी खोटं बोलतात. मग रूम दुसरी बघितली होती, तिथं 15,000 डिपॉझिट लागत होते. माझ्याकडं पैसे नव्हते सध्या. मग काय करणार, मटकीची भाजी केली, चपात्या केल्या आणि निघाली. तर चहा पण नाही पिली होती. मैत्रिणीच्या घरी गेली, मग ती म्हणले चहा पिऊन जा. मग तिकडे चहा पिली. मग दुपारी मी हाफ डे चाली, मला बरंच नव्हतं. मग मी माझी एक सक्कीच मावस बहीण राहते खडकवासल्याकडं, तिच्याकडं गेली. मग तिच्याकडे गेली, थोडं काम होतं, मला तिकडून जायचं होतं. कारण आमचे ते दाजी मला सोडून देणार होते पुणे स्टेशनला. मला जायचं होतं मुंबईला. हे बघा, मी तिच्या घरी चालली. माझं तोंड बघा कसं उतरलेलं. मी आज लई रडले होते. काय करणार, कोणाला सांगणार. मग तिच्या घरी गेली, संध्याकाळून गेली. मग तिला म्हणलं चल मी झाडू मारते. तिने मला गवती चहा ठेवला. ती पण जॉबला जाते ना, भरलेले वांगे करून म्हणे. मग असंच आम्ही सकाळी निघालो. म्हणजे मी निघली पुणे स्टेशनवरून. बघा, हे नोलावला खंडालाचे ट्रेनमधला. मग गेलो भावाच्या घरी गेलो. लगेच पाहुणे आले म्हणून भावाच्या साल्याची बायको आले, आणि तो बघा माझ्या भावाचा मुलगा. मग रात्री हे माझ्या भाऊजे बात करत होते, आमच्या गप्पा चालत होत्या. तसे दादाने मला दिले थोडे पैसे. आली तशीच मग पुण्याला डायरेक्ट परस्परा जॉबला गेली. साडीवरच घातली होती मी. असा होता माझा व्हिडिओ. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.